श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका. मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याला समोर निरुत्तर राहू नका. कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो, तर तुमच्यावर हक्क गाजविणारा तुम्हाला सदैव कमजोर समजत असतो. स्वतःला सुधारण्यात एवढे व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतक्या तुम्हाला वेळ मिळाला नाही पाहिजे. माणसाने समोर बघायचं की मागे, यावर पुढचं सुख अवलंबून असतं. आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या. हिंमत एवढी ठेवा की तिच्या समोर नशिबाला झुकावं लागेल. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्क केले की आपण जिंकणार हे नक्की. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. स्वप्न 3 असतात जे तुम्हाला झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोप येऊ देत नाही. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखातही तसंच असतं. काही काळापुरतं दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायची. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊल झेलण्याची तयारी हे आपल्या अंगात असायला हवी. स्वामी म्हणतात, खऱ्या विद्यार्थ्याला कधी सुट्टी नसते. सुट्टी हे त्यासाठी नवीन काहीतरी शिकण्याची जणू संधी असते आणि त्या संधीचा एक चांगला विद्यार्थी नेहमी फायदा घेणार असतो. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल, तुम्ही स्वामींना मानत असाल तर या ASA मराठी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारापेक्षाही मजबूत असतात. तुटले तरी श्वानाने तुटतील, नाहीतर वज्रघाताने तुटणार नाही. कुणीही कसंही दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर कमीत कमी जसं ते कसं असावं यावर तर नक्की असते. खरं तर सगळी कागदे सारखीच असतात. त्याला अहंकार चिटकला की त्यांना सर्टिफिकेट केलं जातं. आयुष्य फार सुंदर आहे हे चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला जोडत गेलं पाहिजे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ते पोहू शकतात ज्याचं निर्धार ठाम असते, ज्यांना कुठलंही ध्येय गाठायचं असते. नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष असतो. केस कापणे हा नाव्याचा धर्म नाही, व्यवसाय आहे. चांबड शिवणे हा चंभाराचा धर्म नाही, व्यवसाय आहे. तसेच पूजा पाठ करणे हा ब्राह्मणाचा धर्म नसून व्यवसायच आहे. भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणेपिणे आणि वैवाहिक संबंधांवरील जातीचे बंधन तसंच आहे. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर या व्हिडिओला एकदा एक लाईक करून कमेंटमध्ये होय विश्वास आहे असं टाईप करा. समाजातील खालच्या वर्गाचे तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जाणार नाही. जुन्यात आपण रंगतो. स्मृतीचे पान उलटताच आपल्याला नवीन नवीन गोष्टी समजायला लागतात. चोरीमध्ये वाईट काही नसतं. तुम्ही कसं काय आणि काय चोरता यावर अवलंबून आहे की तुम्हाला काय चोरलं त्याची काय शिक्षा मिळेल. जगात काय बोलत आहात यापेक्षा कोण तुम्हाला जास्त लक्ष देत आहे, कोण तुम्हाला जास्त महत्त्वाचं मानत आहे याकडे लक्ष द्या. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातील माणसं. समाजापेक्षा समजून घेणारा खरी परीक्षा असते. स्वामी म्हणतात, विजेते वेगळी गोष्ट करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक कराल तर नक्की तुमची प्रगती होत आहे. नियती जेव्हा तुमच्या हातातून काहीतरी हिसकावून घेत असते त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करते. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला हवे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मग घाबरू नको. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका. आपलं काम हे करत राहा. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपायचं, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा.
आपल्या स्वतःबरोबर वाईट व्हावं असं वाटत नसेल तर दुसऱ्याबरोबर सुद्धा वाईट करू नका. जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करण्याची संधी देतो ज्यामध्ये ती झेलण्याची क्षमता असते. जर कोणी तुमचे मन तोडलं तर निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचा नियम आहे. ज्या झाडाला गोड फळे असतात त्यालाच जास्त दगड मारले जातात. इच्छा दांगडी असेल की मदत आपणही तुमच्याकडे चालत येते. जीवनात जर काही मिळवायचे असेल तर सर्वात आधी तुमचे लक्ष्य निश्चित करा, त्यानंतर प्रयत्न करा. डोकं एकाग्र केल्याशिवाय आयुष्यात कोणतंही महान कार्य करणं शक्य नाही. कोणतंच काम महान बनवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे असतात. जिंकणारी लोक काहीही वेगळं करत नाहीत, ते फक्त प्रत्येक गोष्ट हे वेगळेपणाने करतात. आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते, ती म्हणजे आपण कोणती गोष्ट कमी करतो आणि जास्त बोलतो. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही केलेला संकल्प हा कोणत्याही इतर संकल्पापेक्षा जास्त महत्त्वपूर्ण आहे. कार्य हा यशाचा पाया आहे. वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी न होणं ही यशाची पायरी. यश तुमच्याकडून काही चूक झाली नाही यामध्ये नसून तुम्ही दुसऱ्याला काय देत आहात यामध्ये असते. तुम्ही काय करू शकता त्याला नाही महत्त्व, तुम्ही नेमकं काय करता त्याला महत्त्व आहे. या क्षणी चांगल्या गोष्टी करा, नेहमी तुम्हाला तुमच्या भविष्यात चांगल्या गोष्टी मिळतील. तुमचं यश यावरून ठरतं की तुम्ही ते मिळवण्यासाठी काय गमावलं आहे. मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं. या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग, जो सल्ला आपण दुसऱ्याला देतो त्यावर काम करणं. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही तोपर्यंत काम अशक्य वाटतं. गर्वाची गोष्ट कधीही न पडण्यात नसून प्रत्येक वेळी पडल्यावर परत उठण्याची असते. एक चांगलं डोकं आणि एक चांगलं हृदय ही जोडी नेहमी विजयी ठरते. एक उंच शिखर आपल्याला कधीही वर नेत असतं. मी हे ओळखलं आहे की कोणत्याही गोष्टीची भीती न वाटणं यात साहस नसून आपल्या भीतीवर विजय मिळवणं हे साहसी आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येक दिवस हा तुमचा आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवीन संधी. प्रत्येक दुःख आपल्याला एक नवीन धडा शिकवतं आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो. स्वतःवर विश्वास ठेवणं हे यशाच्या मुख्यचं गुपित आहे. सगळं नीट होईल कदाचित आपण नाही, पण त्या काळात जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबण्याचा विचार येईल तेव्हा विचार न करता तिच्यासाठी सुरुवात करा. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका. दोन्ही तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व येणार नाही. जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर यशही हाताळता येणार नाही. तणाव हाताळायला शिका. तुम्ही जेव्हा प्रेशरमध्ये असाल तेव्हा स्वतःला आणि इतरांना सांभाळा. यश ही तुमची सावली आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत जा, ते आपोआप तुमच्या मागे मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तुमच्या मागे मागे येते जेव्हा प्रकाशाच्या दिशेने तुम्ही जाता. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका, कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे. जेवढा मोठा संघर्ष तितकं मोठं यश शानदार असेल. शिकण्यासाठी आवश्यक आहे एकाग्रता. एकाग्रतेसाठी आवश्यक आहे लक्ष. लक्ष केंद्रित करून आपण इंद्रियावर संयम ठेवू शकतो. आपण एकाग्रता प्राप्त करू शकतो. पवित्रता, ध्येय, उद्योग हे 3 गुण एकत्र असले पाहिजे. स्वामी म्हणतात, उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचं लक्ष तुम्हाला प्राप्त करता येणार नाही. ज्ञान हे स्वतःमध्ये वर्तमान आहे. केवळ मनुष्य त्याचा आविष्कार नसतो. एक वेळा एकच काम करा आणि ते काम करताना त्यात आपला पूर्ण आत्माही घाला आणि बाकी सगळं विसरून जा. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही. ध्यान आणि ज्ञानाचं प्रतीक हे भगवान शिव. लोक तुमची स्तुती करते वा निंदा करतात, तुमचं लक्ष तुमच्यावर ठेवा. स्वामी म्हणतात, हल्ली काही लोक खूप जास्त विचार करून काम करायला लागले, कारण त्यांना आता प्रत्येक वेळेला वाटतंय की आपण काहीतरी चुकतोय.
पण चुकीची भीती न बाळगता प्रत्येक वेळेला लोक काय म्हणतील याचा विचार न करता काम केलेल्या आयुष्यात कधीही बरे असते. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधी करू नका, कारण ती व्यक्ती तुमचा उत्कृष्ट समजत असते. स्वामी म्हणतात, नेहमी तुमचा सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करूनही तुमचा लोक आदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथून करायची जिथे हरण्याची भीती वाटते. संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तरीही इतिहास रचलाच पाहिजे. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचं असेल तर एकट्याने लढायला शिका. पैज लावायची असेल तर स्वतःबरोबर लावा. जिंकायचे असेल तर स्वतःचा आत्मविश्वास जिंका आणि हराल तर स्वतःचा अहंकार हराल. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ही ताकद तुमच्यात आहे. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा की गती आणि वाढ हे जिवंतपणाचे लक्षण आहे. चांगली माणसं आणि चांगले पुस्तक लगेच लक्षात येत नाही, त्यांना वाचावं लागतं. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावं लागतं. महत्त्व त्याला नाही की कोण आपल्यासोबत आहे, महत्त्व त्याला आहे की गरज पडल्यास कोण आपल्यासोबत असते. आठवण त्यांनाच येते ज्यांना तुम्ही आपले समजता. सगळे दुःख आपल्या मनावर आहे. स्वामी म्हणतात, दुःखाच्या रात्री कोणाला तरी झोप लागते का आणि सुखाच्या आनंदात कोणीतरी झोपते का? सुखासाठी कधी हसाल तर कधी रडाल, कारण सुख हे धबधबा बनवलेला आहे. त्यासाठी कधी तुम्ही रडाल कधी हसाल. भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्यात शिखरे चढण्यात खरा पराक्रम होय. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तू काळजी करू नको. आयुष्यात काही नसेल तरी पण चालेल. तुमच्यासारखा प्रेमळ माणसे असू द्या. तुम्ही जर आयुष्यात असाल तर सर्व काही चांगले होईल. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण हजारो चुका माफ करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही. गरज संपली की विसरणारे फार असतात. गरज नसताना पण आपली आठवण करणारे फार कमी. मेहनत इतक्या शांतपणे करा की तुमचं यश आवाज करेल. हार आणि जीत तुमच्या मनावर असतं. मन हारलं आणि ठरवलं की सर्व काही होतं. जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा तुम्ही हारण्याची वाट बघता. गेलेला काळ कधी बदलता येत नाही आणि येणारा काळ हे आपल्या हातात आहे. जास्त नाही पण एवढे यशस्वी व्हा की आपल्या आयुष्यात थोडे तरी तुम्ही स्वप्न तुमचे पूर्ण करू शकाल. जर काही मिळवायचं असेल तर पद्धत बदला, ध्येय नाही. ध्येय बदल्याने यश बदलल्या जात नाही. यशाचा परिणाम तुमच्या विचारांची उंची ठरवते. यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय. भाग्य सुद्धा साहसी लोकांची साथ देते. यशाचा सर्वात जास्त वाटा असतो तो अपयशाचा. काही असंभव नाही. ज्याचा विचार करू शकाल तेही करा. स्वामी म्हणतात, आयुष्यात जे करायचंय ते करा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागल. यश मिळण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं. यशाकडे आणि अपयशाकडे जाणारा मार्ग हा अगदी एकसारखा आहे. संधी मिळत नाही, ती मिळवावी लागते. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं तुम्हाला यश मागे मागे येईल. यश म्हणजे अपयशातून अपयशापर्यंत प्रवास करणे आणि उत्साह कमी न होऊ देणे. आयुष्यात अडचणी असतील तर काळजी करू नका, त्यांचा सामना करायला शिका. रोज अशी एक नवीन गोष्ट करा जी करायला तुम्ही घाबरता. जर तुम्ही खरं काही करण्याची जिद्द ठेवत असाल, निश्चय केला असेल तर तुम्हाला नक्की आयुष्यात यश मिळेल. काही लोक यश मिळण्यासाठी स्वप्न बघतात आणि काही लोक आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वप्न बघतात. यशाचं सिक्रेट म्हणजे कोणतीही गोष्ट हटके मार्गाने करणे. यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहिती असणे जी इतरांना माहिती नसणे. यश म्हणजे मी कधी ना कधी काहीतरी पूर्ण करेल आणि माझे स्वप्न पूर्ण करेल, त्याचा अर्थ आहे यश. कामाआधी यश हे फक्त आपल्याला पुढे नेते. स्वामी म्हणतात, आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. यशस्वी होण्याची तुमची अपयशी होण्याची इच्छाशक्ती हे यशस्वी होण्याचे विश्वासापेक्षा जास्त असावी लागणार नाही. तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचंय तर तुमची अपयशी होण्याची जी भीती आहे त्यापेक्षा जास्त विश्वास यशस्वी होण्यावर ठेवावा लागेल. यशस्वी होणार फक्त या गोष्टीवर विश्वास ठेवून चला. जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात. संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका.
उद्या मोठे व्हाल तेव्हा ही अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील. सर्वात मोठे यश हे खूप मोठे निराशेनंतर येत असते. अशक्य गोष्ट शक्य करून दाखवल्यावर तरच आपल्याला यश मिळतं. न हरता, न थांबता, न रडता प्रयत्न करण्यासमोर नशिबी हार मानतं. भलेही यशाची खात्री नसेल, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की असायला हवी. प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करत राहा. हवेत यश मिळेल अथवा अनुभव, दोन्ही गोष्टींचा. माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी येतात. ध्येय साध्य करणे हे किती कठीण आहे हे आपल्याला विश्वासाने कळते. स्वामी म्हणतात, नशिबाचे दार आपणही कधी उघडत नसते, मेहनत करून उघडावे लागते. ठरवले ते प्रत्यक्षात होते असंच नाही, आणि जे कधी ठरवलेले असते ते होतच नाही असंही नसते. काही वादळे हे विचलित करण्यासाठी नव्हे, तर वाट मोकळी करण्यासाठी येतात. मागे आपला विषय निघाला की समजावे आपण पुढे चाललो. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाही, काही सोडून दिले की आपोआप सुटतात. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिल्या याने नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. आयुष्यात कठीण आहे पण तक्रारी करू नका. आयुष्यात अडचणी येतील पण घाबरू नका. आयुष्यात संकट येतील पण फक्त तुम्ही मेहनत करायला विसरू नका. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीणच होत असते. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यासाठी लाभलेला क्षण सुंदर असतो. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळा वाजत राहिल्या पाहिजे. हसत राहिल्यावर तर पूर्ण जग आपल्याला उत्साह करते, नाहीतर डोळ्यातील अश्रूंनी डोळ्यामध्ये जागा मिळत नाही. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट विचार केला आणि घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकते. कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा घेतला की छोट्यांना मोठेपणा नाही दाखवला तर नात्यामध्ये आधार वाढतो. छोट्या लोकांनीही मोठेपणा द्यावा आणि मोठ्यांनाही थोडासा मान द्यावा. कुणीतरी येऊन बदल घडवेल याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःचे बदल स्वतः घडवा. शक्य तितके प्रयत्न केल्यावर अशक्य असे काही राहत नाही. आपला दिवस आनंदी जावो. स्वामी म्हणतात, लोक नाव ठेवत राहणार, पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड आपल्याला बनवता आला पाहिजे. आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैसे कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं जास्त सुख देतात. सकारात्मक विचार केला की नकारात्मक उरत नाही. आयुष्यात अडचणी आल्या तरी प्रयत्न केला की आपण आयुष्यात यशस्वी व्हायला लागतो. स्वामी सांगतात, काळजी करू नको, मी सदैव तुझ्या सोबत आहे. तुला कधी हरू देणार नाही आणि तुला या कलियुगात एकटे तर बिलकुल सोडणार नाही. स्वप्ने ती पहा, ते प्रत्यक्षात उतरवता येतील. यासाठी साहस, धाडस आवश्यक आहे. तुमच्या कार्यातील उत्कृष्ट साधा, त्यातले तुमचे यश समावलेले आहे. प्रयत्न करणे कधी सोडू नका. अपयश हा यशाच्या मार्गावरील फक्त एक टप्पा आहे. अशक्य असे काहीच नाही. त्यातील सुरुवात फक्त स्वप्न पाहण्यापासून होते. तुम्ही जग बदलू शकता, त्यासाठी तुम्ही स्वतःला बदला. तुमची आयुष्यात यशस्वी होण्याची इच्छाशक्ती ही एवढी ठाम पाहिजे की तुम्ही कधीही घाबरले नाही पाहिजे. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी या बऱ्याच आहेत, पण त्यांना न घाबरता पुढे जात मेहनत करणे यातच खरे यश अवलंबून आहे. सकारात्मकता ही सर्वात मोठी शक्ती आहे. ती आपल्याला खूप काळानंतर मिळत असते. काळजी करू नका. तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश नक्की मिळेल. आत्मविश्वास हा यशाची पहिली पायरी म्हटला गेलेला आहे. ज्या मनाने आशा आणि ध्येयाची साथ निभावली त्याचे जीवन समृद्ध होते. आपल्या स्वप्नांचा पिछा करणे सोडू नका. प्रत्येक पाऊल हा यशाच्या दिशेने तुम्हाला जवळ घेऊन जाईल. आयुष्य म्हणजे चढउतारांचा खेळ, समजून घेण्याचा आणि आनंद घेण्याची कला आहे. कठीण परिस्थितीतून मिळवलेले धडे हे आयुष्यातील सर्व मोलाचे धडे असतात. संयम आणि कष्ट हे यशाचे 2 महत्त्वाचे सूत्र आहे. मनाचे श्लोक, सकारात्मक विचार आपल्याला आयुष्यात नेहमी पुढे नेतात. आयुष्यात प्रत्येक अडचण ही एक नवीन संधी आहे. तिच्यातून तुम्ही काहीतरी शिकत प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. ज्याकडे स्वप्न आणि ध्येय असते ते कधी हार मानत नाही. खरा समृद्धीचा मार्ग म्हणजे इतरांना आनंद देणे. तो आपल्याला परत येतो. आज तुमचा दिवस आहे. या क्षणाला जगा आणि त्याचा आनंद घ्या. प्रत्येक गोष्टीमध्ये छानपैकी बाजू शोधा. तुमचे दृष्टिकोन तुमच्या आनंदाला निर्धारित करतात. जीवनात अनेक वेळा आपण जिंकतो तेव्हा जग जिंकतो, पण जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण स्वतः जिंकतो. सकारात्मकता ही आयुष्यातील सर्वोत्तम औषधी आहे. ती आपला आत्मविश्वास देते आणि उत्साह वाढवते. सगळ्यांना समजून घेणारे आणि आपुलकीने वागणारे लोक या जगात खरी संपत्तीधारक असतात.
आपले ध्येय ठरवा, नियोजन करा आणि त्याचे पूर्ततेसाठी निष्ठपणे काम करा. हा यशाचा नक्की मार्ग आहे. प्रेम म्हणजे केवळ एकमेकांच्या सानिध्यात श्वास घेणे नाही, तर एकमेकांच्या विचारात रमणे आहे. आयुष्यात जर यशस्वी व्हायचंय तर मेहनत हे जीवापाड करावी लागते. स्वामी सांगतात, या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही लोकांमध्ये दाखवलेला रुबाब आणि तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम. जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. शत्रू कोणीही असो किंवा कितीही मोठा असो, कितीही बलवान असो, त्याला बिनधास्त सामोरे जायचे आणि आपला विजय हासिल करायचा. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही व भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हीच आपली संस्कृती. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. गेट बॅक टू युअर वर्क. माणसाला दोन गोष्टी हुशार बनवत असतात. एक म्हणजे त्याने जे वाचलेले पुस्तक आणि दुसरी म्हणजे त्याला भेटलेली माणसे. पुस्तक त्याला जगात काय चालू आहे हे सांगतं, तर माणसं जग कसं चालू आहे हे दाखवतात. आपल्या नियतीचे मालक स्वतःच बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. परिस्थिती कितीही वाईट असो, परिस्थितीला घाबरू नका. काम करा, मदत करा, पण कधी मोठेपणा बाळगू नका. आयुष्यामध्ये कधीही गर्व कधीही ठेवू नका. जो व्यक्ती गर्व ठेवतो त्याचा विनाश लवकर होतो. रावणाने गर्व केला, त्याचा विनाश खूप लवकर झाला. स्वतःला कधी कमी लेखू नका, कारण वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उमजळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र घट्ट टिकून राहतं. त्यामुळे जर तुम्ही छोटे असाल तरीही काळजी करू नका. कदाचित तुम्ही असे काम करू शकता जे दुसरे विचारही करू शकत नाही. अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटलीच पाहिजे. गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. चांगल्या हृदयाने खूप नाती बनत असतात. चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. नेहमी करा हार्डवर्क, मिळेल तुम्हालाही ग्रेट वन. माझं तुम्हाला बेस्ट लक. वर्क हार्ड अँड ड्रीम बिग. नदीचा उगम हा छोटा असतो, पण ती पुढे जाऊन जीवनदायी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येते. नावासाठी काम करू नका, कामासाठी काम करा, कारण जे कामासाठी काम करतात त्यांचेच नाव लौकिक होते. अगोदर कामावरून नाव होते आणि नंतर नावावरूनच काम होते. ध्येय असे पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी जिंकण्यापेक्षा तुमची चर्चा जास्त झाली पाहिजे. जे प्रयत्न करतील त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही. जे स्वामीवरती विश्वास ठेवतील त्यांच्यासाठी अशक्यही शक्य होईल. माझ्यासाठी बनणे म्हणजे कुठेतरी पोहोचणे किंवा विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे नाही. मी त्याऐवजी पुढे गती उत्क्रांत होण्याचं साधन, चांगल्या आत्म्याकडे सतत पोहोचण्याचा मार्ग म्हणून पाहतो. प्रवास संपत नाही. लक्षात ठेवा, आयुष्यात असे ट्विस्ट आणि वळणे आहेत. तुम्हाला घट्ट धरून राहावे लागेल आणि निघून जा. यश हे अंतिम नसते, अपयश हे घातक नसते. पुढे चालू ठेवणे हे ध्येय आहे. तुम्ही तुमचे स्वतःचे जीवन परिभाषित करा. इतरांनी तुमची स्क्रिप्ट लिहू देऊ नका. तुमचा चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा आणि सावल्या तुमच्या मागे पडतील ते बघा. तुम्हाला नेहमी योजनेची गरज नसते. काही वेळा फक्त तुम्हाला श्वास घेण्याची, विश्वास ठेवण्याची. जाऊ द्या आणि काय होते ते पहा. मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अजून शोभून दिसत असतो. मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं, पण घामाच्या धारांनी कर्तृत्व सिद्ध होतं. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तो खरा कर्तृत्ववान होय. स्वामी सांगतात, चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र त्यामध्ये जर आपण विश्वासपूर्ण वाटचाल केली, सातत्य ठेवली तर निश्चित आपल्याला आपले ध्येय गाठता येते. नावासाठी कधीही काम केलेले चांगले नसते. ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ. जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही व मरतानाही पाहणार नाही,
तरी सुद्धा जिंदगी संपूर्ण मुहूर्त पाहण्यात जाते. आपल्यासाठी सगळे दिवस सगळीच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते, कारण इच्छाशक्ती असेल तरच व्यक्ती काहीही करू शकतो. ज्यांचा स्वामीवरती विश्वास आहे ते या संदेशाला पूर्ण नक्की ऐकतील. तुमचाही स्वामीवरती विश्वास असेल तर या संदेशाला पूर्ण ऐका. मोठे स्वप्न पूर्ण होतच असतात असे नाही. या जगात बिना काम करे कोणी मोठे होत नाही. आपले नशिबे देव नाही आपले काम बनवते. आपली मेहनत, आपल्या ध्येयाकडे जाणारी वाटचाल हे आपले स्वप्न पूर्ण होतील की नाही हे ठरवते. हातातल्या लाईन्सवर कधी विश्वास ठेवू नका, कारण फ्युचर तर त्याचे पण असते ज्यांना हात नसतात. कधी कधी स्वार्थी होणं गरजेचं असतं, कारण स्वतःची केअर कराल तेव्हा दुसरे करू शकाल. तुमचा कोणीसाठी किती पण लक्षात ठेवा, काळजी करणारा असू द्या, पण कधीही तो तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगेल असं समजू नका. जीवन असे जगा की तुम्ही हे जग सोडून गेला तरी तुमच्या नावाची आठवण जिवंत राहिला पाहिजे. जीवन तर असं पाहिजे की आपण नसल्यावर पण आपल्या छोट्या दुसऱ्यांच्या घरी गोष्टी चालूच असल्या पाहिजे. जे टॅलेंटला हरवत असते त्याला आपण हार्डवर्क असे म्हणतो, आणि जे हार्डवर्क आणि टॅलेंट या दोन्हींना हरवते त्याला स्मार्ट वर्क असे म्हणतात. खरी मोटिवेशन म्हणजे तर आपला विश्वास असते, बाकी फक्त टाइम वेस्ट आहे. प्रॉब्लेम बाळगाल तर फक्त आणि फक्त प्रॉब्लेम्सच दिसतील, आणि सोल्युशन बाळगाल तर सर्व चांगलं दिसेल. खिसा जर भरलेला असेल ना तर आपल्याला हे जग दाखवतो, आणि तोच खिसा जर रिकामा असेल तर या माणसांचे खरे रूप दाखवतो. जो जोर जोरात स्वतःच्या गोष्टी करतात तिथं राहून जातात. लक्षात ठेवा, सक्सेसफुल व्हायचं असेल तर मेहनत करा, गोष्टी सांगू नका. जो स्वतःची चूक समजून घेतो तोच काहीतरी करून दाखवतो. जो चूप राहतो तो खरा मध्ये सक्सेसफुल असतो. हे जग त्याला सर्व काही बेस देते, त्यात सर्व कामात त्याचा बेस देतो. जीवनात जे मोका येतात त्यांना तेवढे वेळ द्या, कारण कोणता ना कोणता मोका एक दिवस परत येणार. हरणं हे परत एक जबरदस्त सुरुवात करण्याचा मौका असतो. आपल्याला देव म्हणतो. काही गोष्टी अशा असतात जे कधी सोडायच्या नसतात. परिवार आणि प्रेम तुमचे स्वप्न जीवनात चांगले पूर्ण करण्यासाठी येते. जेव्हा जीवन दुःख देताना तेव्हा समजून जा की तुमच्या पापाची सजा आता संपली आहे, आणि जेव्हा आनंद देताना तेव्हा समजून जा की देवाने तुमची ऐकली आहे. देव सदैव आपल्या सोबत आहे, फक्त हाक मारण्याची गरज असते. लक्षात ठेवा, या जगात काहीच मिळत नाही बिना मेहनतीचे. जे आपले आहे ते आपल्याला अडचणीत मिळत नसते. जो सर्व प्रॉब्लेम्सला सामोरे जातो त्याला यश मिळतात. लक्षात ठेवा, तुमची कोणी हेल्प करेल असा विचार कधी करू नका, कारण एकच व्यक्ती आहे जी तुमची हेल्प करेल आणि सर्वात बेस्ट करू शकतो. तो म्हणजे तुम्ही स्वतः आहात. तुम्ही या जगात काही पण करू शकता, पण तुम्हाला या गोष्टी बदलणे विचार केलाच पाहिजे. त्या दिवसासाठी जगा ज्या दिवशी तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतील आणि तुमच्या चेहऱ्यावर जगातली सर्वात जबरदस्त स्माइल असेल. म्हणणं केल्यावर स्माइल येते, पण पूर्ण केल्यावर सुंदरता हे कमी पडत नाही बरं का. स्वामी सांगतात, आयुष्यात आनंद मिळवायचा असेल तर मेहनत करा. मेहनतीने जो आनंद मिळतो तो बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये मिळत नाही. चांगल्या व्यक्तींना शोधण्यापेक्षा स्वतः चांगले होऊन जा, मग बघा दिवस किती तुमच्या मनाप्रमाणे जातील. विश्वास जर पक्का असेल तर हातात सर्व काही आहे, या गोष्टी कधी विसरू नका. प्रयत्न करत राहा, कारण मेल्यावर तसं पण आपण काही करणार नाही. खरा यश हे पैसे कमवण्यात नाही तर जीवन एन्जॉय करण्यात आहे. लोक काय विचार करतील यामुळे स्वतःचे जीवन बर्बाद करू नका, कारण तुम्ही किती पण काही चांगले केले ना तरी लोक तुम्हाला नाव ठेवतील म्हणजे ठेवतील. काही वेळ काम करण्याआधी विचार करू नका, पण कोणासारखं काही करायला 100 वेळा विचार करा. लोक काय करतील याकडे लक्ष न देता तुम्ही काय करता याकडे लक्ष द्या. जो काही वेळेस करतो तो इतिहास रचतो. तुम्ही तुमचे जीवन आहे ना, मग तुमच्या जीवनात चांगल्यासाठी फैसला घ्या. लक्षात ठेवा, अरे सुरुवात तर आपण जे काही करतो त्यातूनच होते. जेव्हा तुम्ही मेहनत कराल तेव्हा देशाच्या दिशेने पुढे जाल. अपयशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे एक क्वेश्चन आहे, तो म्हणजे लोक काय बोलतील. लोक काय बोलतील याकडे लक्ष देऊ नका. कठीण वेळ येते आणि चांगली जाते, पण रिग्रेट फक्त एकदाच असतो. लाईफ टाईम सोबत राहायचं असेल तर मेहनत करावी लागते. जेव्हा तुम्हाला तुमचा वेळ हे कधीही वाईट वाटत असेल तेव्हा काळजी न करता प्रयत्न करा. जवळचे जेव्हा जास्त काम कराल तेव्हा तुमची किस्मत चमकणारी असते. ज्याच्या भीतीपेक्षा त्याचा विश्वास मोठा असतो तोच आयुष्यात सक्सेसफुल होत असतो. ओरिजिनल राहा, पण कॉपी करू नका. पूर्ण जग हे कॉपी करतं.
स्वतः एवढी मेहनत करा की जगाने कॉपी केलीच पाहिजे. घर तर ते असतं जिथे आपली आई बाबा आपल्या सोबत असतात. जर तुम्हाला तुमचा मार्ग कठीण वाटत असेल ना, तर मग तुमच्या आयुष्याचा नजरिया बदला. बिना काही करता सोपा होऊन जाणार. हारणे कसे असेल मला माहिती आहे, पण आता जिंकणे कसे असते ते बघायचं आहे. त्यामुळे पूर्ण तयारी आहे, त्यामुळे यशस्वी व्हायची इच्छा पण आहे. लोकांनी आपल्याला काय सांगितलंय याकडे लक्ष देऊ नका. तुमचे जीवन या गोष्टीवर बनते, तुम्ही आज काय करत आहात या गोष्टीवर नाही, तुम्ही उद्या काय करणार आहात. गल्लीत करणं हे ठीक आहे, पण गल्लीतून काही नवीन शिकणं हे अगदी चुकीचं आहे. स्वामी सांगतात जितणं म्हणजे फक्त पहिला नंबर आणणे नाही, जितणं म्हणजे पूर्वीपेक्षा काहीतरी बेटर करणे. जे जरुरी आहे त्याला कडे लक्ष देऊ नका. एक ना एक दिवस तुम्ही यशस्वी व्हाल. जीवने काही बेस्ट करणं नाही, बल्कि तुमचा सर्वात बेस्ट व्हर्जन लोकांना देणं आहे. यश त्याला भेटते ज्याला स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असते. जो मोठे स्वप्न बघतो तो काहीतरी मोठं करतो. अमीर होणं म्हणजे खूप मोठं बँक बॅलन्स असणं असे नाही. अमीर होणं म्हणजे मन मोठं असणं. जेव्हा तुम्हाला माहिती असतं तुमचं खरं काय आहे, तेव्हा तुम्ही मेहनत करता. जेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टी मनावर घेता किंवा मनापासून प्रेम करता ना, तेव्हा ते पूर्ण जग तुमच्यासोबत ऑटोमॅटिक मिळवण्याचा प्रयत्न करतं. प्रत्येक मोठी गोष्ट एका छोट्या प्रयत्नापासून सुरुवात होते. जो ट्राय करतो तो काहीतरी करून दाखवतो. जास्त बोलणं गरजेचं नाही, जास्त करून दाखवणं आहे. कोणाला मोठी गोष्ट सांगू नका, तुम्ही सक्सेसफुल व्हा, बाकी सर्व काही ठीक होईल. स्वतःला कधी कोणासोबत कम्पेअर करू नका, कारण जे तुम्ही करू शकता ते दुसरा कोणीही करू शकत नाही. जेव्हा तुम्ही कोणती गोष्ट मनापासून करता तेव्हा त्यासाठी तुम्हाला आपल्याआप यश मिळायला लागतं. ज्याला आपण प्रेम करतो त्याला विसरणं म्हणजे कोणाला कधी न भेटणं आणि त्याची आठवण करणे होय. ज्याला खरं काही करायचं असते त्याचे स्वप्न त्याला कधी झोपू देत नाही, आणि असा व्यक्ती टेन्शन फ्री झोपत सुद्धा नाही. स्वतःचे विकनेस जो ओळखतो आणि पुन्हा स्ट्रॉंग होतो तो आयुष्यात नक्की सक्सेसफुल होतो. भीतीला अवॉइड करू नका, कारण ते तुम्हाला सांगते तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि तुम्हाला खूप काही मोठं करायचं आहे. परत परत फेल होणं खराब नाही, फेल झाल्यावर परत नाही उठणं हे मरण्यासारखं आहे. लक्षात ठेवा, सर्वात मोठं जग पण सर्वात मोठं शिपायला लढा लागतो. जेव्हा तुम्हाला वाटते की आता तुम्ही हे नाही करू शकत, तेव्हा लक्षात ठेवा की सुरुवात केली होती तेव्हा कुठून केली होती, सुरुवात केली होती तेव्हा कशासाठी केली होती. तेव्हा बघा, अंदरून तुम्हाला पुन्हा एकदा मोटिवेशन मिळेल. शॉर्टकट नाही तर सक्सेस होण्यासाठी लॉंग कटचीच गरज असते. जो असा बोलतो की मला आता काहीतरी करायचं आहे तो काही करत नाही, पण जो असा बोलतो आता काही जरी झालं तरी मला हे करायचे आहे म्हणजे करायचे आहे, तेव्हा तो काहीतरी करवून दाखवतो. दुसऱ्याला हरण्यासाठी तर सर्व जगतात, जिंकण्यासाठी तुम्ही जगा. स्वतःहून नक्की यशस्वी व्हाल. जेव्हा दिवस कठीण वाटेल तेव्हा चांगल्या दिवसांबद्दल विचार करा. या खराब दिवसानंतर येतील बरं का आपले पण चांगले दिवस. जर बिझनेस करायचा असेल तर तुमचं सर्वात पहिलं प्रेम बिझनेस आणि दुसरं प्रेम प्रॉफिट असलं पाहिजे. तोच सक्सेसफुल होतो. त्याचं मन आणि टाइम पूर्ण कामाला देतो. सक्सेसचं रिझन मोटिवेशन नाही, डिसिप्लिन असतं. प्रत्येक मुवमेंट हा एन्जॉय करणं नेहमी चांगलं असतं, कारण तो नेहमीसाठी नसतो. यश त्याला मिळते जो त्याचं मन सुद्धा एन्जॉय करतो. कामावर प्रेम करा म्हणजे पूर्ण जग तुमच्यावर प्रेम करेल. माझ्यात टॅलेंट नाही पण एक जिद्द आहे. नेहमी प्लॅन करून सुरुवात करणे गरजेचे नसते. कधी कधी बस सुरुवात करून देणे बेस्ट असते. बस स्वतःला स्ट्रॉंग बनवा, कारण तुफान नंतर मिळेल ते म्हणजे आकाशातील शांती. जेव्हा स्वतःचा विश्वास उडेल ना, तेव्हा फक्त स्वतःवर विश्वास करण्याची ऍक्टिंग करा. ऑटोमॅटिक परत विश्वास कधी पैदा होऊन जाईल तुम्हाला कधी कल्पनाही पडणार नाही. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये यशस्वी व्हायचंय तर त्यासाठी मेहनत नक्की करावी लागते. मेहनतीशिवाय यशस्वी होणे कधी सोपे नव्हते. स्वतःचा प्रत्येक दिवस हा असा जगा जणू तो आखरीचा दिवस आहे. जो काही करायची इच्छा ठेवतो तो विचार करून सक्सेसफुल होतो. जो रात्री समाधानी झोपतो तो सर्वात आनंदी व्यक्ती असतो. जे सर्व करताना चांगलं करतो तो कॉम्पिटिशनमध्ये भेटतो आणि पुढे यशस्वी होतो. नेहमी असा विचार करा की तुम्ही खूप चांगले होणार आहे, मग बघा खरंच काहीतरी चांगलं होईल. लुझर्स प्रयत्न करणे सोडत नाही आणि एक दिवस सक्सेसफुल होतात. विनर्स बनायचं असेल तर हार मानायची नसते. कॉम्पिटिशन हे स्वतःसोबत पाहिजे, दुसऱ्यावर तर आपण खोटे प्रेम सुद्धा करतो. तुमचा प्लॅन फ्लॉप झालाय तर प्लॅन चेंज करा, गोल नाही. दर्द पाहून नका, कारण दर्द तुम्हाला खूप स्ट्रॉंग आणि सक्सेसफुल बनवते. आजचा हा दर्द एक दिवस तुमचा सक्सेसचा आवाज होणार बरं का. जर तुम्हाला या जगात सर्व काही पाहिजे तर सर्व काही गमवायची हिंमत पण तुमच्यात पाहिजे. सक्सेसचं सिक्रेट शिकणे
हरणे आणि परत उठणे आणि परत शिकणे आणि परत करून दाखवणे होय. विश्वास फक्त स्वतःवर नाही तर तुमच्या स्वप्नावर, तुमच्या मनावर, तुमच्या कामावर पण असेल, तेव्हाच तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. चांगले विचार कराल तर चांगले होणार आणि खराब कराल तर खराब होणार. लक्षात ठेवा, स्वामी सदैव सांगतात, स्वतःला कधी कमी समजू नका, कारण एक मुंगी सुद्धा एका हत्तीला पाडू शकते. लोकांसाठी जे बेस्ट आहे जरुरी नाही ते तुमच्यासाठी पण बेस्ट असेल, म्हणून ते करा जे तुम्हाला मन बोलते. स्वतःला पुढे नेणे हे तुमच्यासाठी योग्य असते. आयुष्यात तुमचं फ्युचर आणि तुमचं सक्सेस हे फक्त तुमच्या हार्डवर्कवर अवलंबून असते. कधी कधी एकटे राहणे पण बरे असते, कारण त्यासाठी तुमची खरी लायकी तुम्हाला कळते. लक्षात ठेवा, जेव्हा पाणी येते तेव्हा तुफान येते आणि त्यानंतर सूर्य पण येतो बरं का. हार्डवर्कने सक्सेस मिळणे जरी कन्फर्म नसेल तरी त्याशिवाय कधी कोणाला सक्सेस मिळत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला काय बोलता, की मी हे करू शकतो की नाही. लुझर्स काही गोष्टी करणं सोडतात, पण जेव्हा ते थकतात आणि विनर्स गोष्टी सोडतात तेव्हा त्या गोष्टी पूर्ण करतात. यश हे तुम्हाला तुमच्या रोजच्या मेहनतीचं फळ म्हणून मिळत असतं. जे स्वतःची काळजी करतो जग त्याची काळजी करते. सुरुवात एकटाच करावी लागते, पण मोठं जेव्हा होतो तेव्हा सर्व सोबत यायला लागतात. जो शिकत राहतो तो मोठा होतो, कारण शिकणे हे जीवन आहे. तुमचे काय आहे कधी विसरू नका, कारण स्वतःला कधी कमी समजू नका. कधीच स्वतःचा आज हा खराब करू नका. लक्षात ठेवा, हारलेल्या नवीन सुरुवात करायची असेल तर कोणी सोबत असेल ना नसेल काम करत राहा. मोटिवेशन फक्त सुरुवात करण्यामध्ये सक्सेस होणारे असते. छोट्या छोट्या सक्सेसनीच एक दिवस मोठं सक्सेस मिळतं. प्रत्येक दिवस तुमची इच्छा मनासारखी करते. लक्षात ठेवा, आयुष्यात बऱ्याच गोष्टी असतात ज्या तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत. जो जीवनाच्या सर्वात खराब वेळेत सुद्धा स्वतःवर विश्वास ठेवतो तो काहीतरी मोठं करतो. जीवनात मागे फक्त हे बघण्यासाठी बघा की तुम्ही किती मोठा आणि किती कठीण मार्ग पार पाडलाय. स्वतःला फक्त चांगल्या गोष्टी सांगा. चांगल्या गोष्टींनी तुमचं मस्तक हे चांगलं राहील. पुढे जाण्यासाठी नेहमी स्वतः मार्ग निवडा. आज केवळ आणि केवळ इतरांना बनवलेल्या मार्गाचे अनुसरण करूनच सुरक्षित राहू शकता, परंतु आपल्याला त्या गतिमानाची प्राप्ती करायची असेल तर स्वतः मार्ग बनवायला शिका. एकदा निर्णय घेतल्यास काही अशक्य नाही. विचार केला जाऊ शकतो यावर विश्वास ठेवा. मानवी हे निसर्गाची आश्चर्यकारक कलाकृती आहे. त्याच्या सामर्थ्यापेक्षा आपली कल्पनाशक्ती नेहमी मोठी असू शकते. स्वामी सांगतात, अर्ध्या मार्गाने परत येण्याचा आणि सोडून देण्याचा कधी विचार करू नका, कारण गतव्यवस्थावर परत जाण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रवास करावा लागतो. अपयश आपल्याला यशाच्या नवीन मार्गाकडे घेऊन जाते. यशस्वी होण्यासाठी अपयशी ठरवून आपण जगाला ओळखतो. स्वप्नातील स्वप्ने अजून असतात. स्वामी म्हणतात, आपल्याला अंतःकरणाला काही वाईट पाहिजे असेल तर तेव्हा सुरुवात करा. कधीही न पडण्यापेक्षा मोठी गोष्टी करा. जेव्हा आपण पडतो तेव्हा प्रत्येक वेळेला वाढण्याची हिंमत करा. कठोर परिश्रम कधीही व्यर्थ जात नाही. आपल्या चुका स्वीकारणे ही मोठी कलाकृती आहे. ज्या गोष्टीवर आपण नियंत्रण ठेवत नाही त्याबद्दल चिंता करू नका. ज्या लोकांकडे एकट्याने चालण्याचे ध्येय असते त्याच्या मागे एक दिवस काफिला असते. स्वामी म्हणतात, आयुष्यात बऱ्याच वेळा तुम्हाला अडचणी येतील. त्या अडचणींना कधीही घाबरू नका. स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी नक्की तुमची साथ देतील. एकदा कमेंटमध्ये होय श्री स्वामी समर्थांवरती पूर्ण विश्वास आहे असं टाईप करा. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्ही काळजी करू नका. माझ्यावरती विश्वास ठेवा. मी तुमची साथ देत आहे. सर्वत्र अंधारासाठी रडण्याऐवजी पट्टे आपल्या डोळ्यामधून काढून टाकण्याचा प्रयत्न करा. आपली चूक विश्वास आहे हे लक्षात ठेवा. चूक हे कधीही तुम्हाला मागे करण्यासाठी नाही तर तुम्ही काय करत आहात ते दाखवण्यासाठी असते. तुम्ही नेहमी लहान असोत. प्रयत्न जर तुमच्या सोबत असतील तर चांगले प्रयत्न करा. तुम्ही उठल्यावर कोणी बसले नाही पाहिजे एवढे मोठे व्हा. त्यांना काय वाटेल, जग काय विचार करेल याचा विचार आयुष्य संपवून टाकतो. झोपेत दिसणारी स्वप्ने त्या स्वप्नांना मोठी असतात जे आपण झोप घेतो. आपली चुका मान्य केल्याशिवाय आपण चांगल्या गोष्टी करू शकत नाही. जगात सर्वात असीम गोष्ट म्हणजे आपली इच्छाशक्ती. आपण काही करण्याचा निर्णय घेतल्यास विश्वास देखील मर्यादित असतो. आपला परिश्रम आणि विश्वास स्वतःचे नशीब लिहा. परिश्रमाच्या हातात कधीही कठपुतळी होऊ नका, कारण परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यात आहे. प्रत्येकाकडे जगात 24 तास असतात. ज्यांना यशस्वी व्हायचे आहे ते त्यात योग्य वापर करतात. ज्यांना आयुष्यात फक्त टाइमपास करायचा आहे ते कधीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. स्वामी सांगतात, आपल्या ध्येयाच्या मागे धावत राहा, कारण आत्ता नाही कधी लोकांना लक्षात येईल. फक्त बघत राहा, थांबणं नाही. अडचणीपासून पळून जाणे, त्यांना दृढपणे सामोरे जाणे मजेदार आहे. जीवनात आव्हाने टाळण्याचा कोणताही पर्याय नाही, म्हणून एकतर त्यांचा सामना करायला शिका किंवा हार मानू नका.
ज्याप्रमाणे नाविक कधीही लाटा आणि वादळी पाण्यात कुशल कर्णधार बनू शकत नाही, त्याप्रकारे अडचणीचा सामना करून तो जीवनाचा एक कुशल कर्णधार बनू शकतो. शांतपणे काम करणे शांतपणे काम करा, जेणेकरून तुमचा यश आवाज करेल. जेव्हा आपण पुन्हा त्या विनोदावर हसणार नाही, तेव्हा आपण पुन्हा त्या वेदनावर अस्वस्थ का होऊ? जीवनाचा मार्ग बनवलेला नाही, पण ज्या हा मार्ग निर्माण करतो त्याला कधी गतस्थान मिळालं. मनुष्य त्याच्या यशानुसार काम करत नाही, त्याला जे गरज आहे त्यानुसार तो गरीब असतो. नाते टिकण्यासाठी मनाचे नसून अंतःकरण स्पष्ट असलं पाहिजे. खरं सांगा, स्पष्टपणे सांगा, तुमच्या समोर सांगा. ज्यांना ते तुम्हाला हवे असेल त्यांना पद्धतशीर सांगा. संपूर्ण जगात जीभ ही एक अशी गोष्ट आहे जिथे विष आणि अमृत एकत्र आहे. आपण यशस्वी आहात की नाही याचा फरक पडत नाही. आपण जितके यशस्वी आहात तितके यश क्षमता नाही. नेहमी शहाणा होण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत, परंतु आनंद केवळ मूर्ख बनण्यासाठी मिळते. ज्याला आपल्या विचारामध्ये जोश ठेवा, आवाजात नाही. आवाज हा नेहमी छोटासा असतो. आपण कोणतीही वस्तू कितीही आयुष्यात प्रयत्न करून काम केले तरी यशस्वी होऊ शकत नाही. चुका करण्यासाठी कठोर मन आवश्यक असते, परंतु चुका स्वीकारण्यासाठी सुंदर हृदय देखील असलं पाहिजे. जेव्हा जेव्हा अंतःकरणाचा संघर्ष असतो, मनात हट्टीपणा असतो आणि गोष्टीमध्ये संघर्ष असतो, तेव्हा समजून घ्या की संबंधाची पराभव निश्चित आहे. अन्याय हे केवळ आव्हान आहे. हे माणसाने मानवतेला आव्हान दिलेले आहे. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो तो आयुष्यात सदैव प्रयत्नशील असतो. ज्या व्यक्तीने कधीही चूक केली नाही त्याला कधीही यशस्वी होता येत नाही. वास्तविक व्यक्ती या जगात कोणतीच नाही. आणि उच्च करण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा, महान स्वप्नांच्या महान पूर्ण नेहमी केले जाऊ शकतात. त्यांचा पराभव देवाला विजय मिळवू शकत नाही. शिक्षण हा एक चांगला मित्र आहे. शिक्षण हे आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवते. शहाणे लोक ज्यांना आपल्या मूल्याच्या जीवनाचा प्रत्येक क्षण कसा वापरावा हे माहिती असतं. वृक्ष तोडून कधी कोरडे पडत नाही. झाड नेहमी मूळ कापून सुकते. त्याच्या व्यक्तीने आपल्या कर्मांनव्हे तर आपल्या छोट्या विचारांनी आपल्या चुका बाळगल्या पाहिजे. जर पैशाने इतरांच्या कल्याण करण्यास मदत केली तर त्यांना काही मूल्य आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी आहेत, त्या अडचणींना घाबरू नका. अडचणी या आज आहेत तर उद्या नाही. अडचणी आजच्या उद्या या आरामात निघून जातील. तुम्ही फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून काम करा. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवून काम करतो तो आयुष्यात खूप पुढे जातो. लक्षात ठेवा, वृक्ष तोडून कधी काही होत नाही. यश हे गरीब शिक्षक आहे. यामुळे लोकांना असं वाटतं की अयशस्वी होऊ का. स्वामी सांगतात, आयुष्यात खूप वेळा प्रयत्न करा, कारण तुम्ही आयुष्यात खूप वेळा प्रयत्न कराल तेव्हाच यशस्वी व्हाल. आयुष्यात प्रयत्नाशिवाय दुसरं काहीही नाही. जो व्यक्ती प्रयत्न करेल तोच आयुष्यात लवकर यशस्वी होईल. स्वतःवरती विश्वास ठेवा. आपलं आयुष्य एक मोठा शिक्षक आहे. ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा. स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहे. तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा. जीवनातील आव्हानेही आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबळाची चाचणी द्या. यश मिळवण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वासाचा आधार घ्या. प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो. त्यांचा लाभ उठवा आणि त्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. आपल्या स्वप्नावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा. स्वप्न पाहण्यासाठी आणि ते पूर्ण करण्यासाठी ते शक्ती आपल्यात आहे. अडचणी हे जीवनाचा एक भाग आहे. त्यांना सामना करण्याची क्षमता हे आपल्याला अधिक बलवान बनवते. अडचणीवर मात करून आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनाची नवीन ऊर्जा निर्माण करता येते. सकारात्मकता हे आपल्याला सर्व अडचणीवर मात करण्याचे शस्त्र आहे. अपयशी होण्याची इच्छा असेल तर आपल्याला मेहनत कमी करावी लागेल, पण यशस्वी होण्याची इच्छा असेल तर मेहनत ही आपली जीवापाड असायला लागेल. सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करा. सकारात्मकता हे आपल्याला अडचणीवर मात करण्याचे शस्त्र आहे. यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला विकसित करत राहावे लागते. शिक्षण आणि आत्मविश्वास हे आपल्याला यशाच्या मार्गावर नेणारे दोन मार्गस्थ दगड आहे. आपल्या उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करा आणि त्यांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मेहनत करा. आपल्या अपयशाच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक अपयश हे आपल्याला पुढे नेते. स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतः क्षमतावर विश्वास ठेवा. तुम्ही अनंत आहात. तुम्ही काहीही करू शकता. स्वामी म्हणतात, तुम्हाला जे काही करायचे ते तुम्ही करू शकता. स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण तुम्ही सर्व काही करू शकता. कधीही उदासीनता किंवा लोकप्रियता ठेवू नका. आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीचे सौंदर्य शोधा. सौंदर्य आपल्या आत्माला उज्ज्वल आणि आनंदी बनवते. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका. आपल्या स्वप्नांची प्रति उलटून राहा. ते साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा.
यशाची साथ कधी सोडू नका, कारण यश हे कठोर परिश्रमांमध्ये लपलेले असते. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी खूप असतात, पण त्या अडचणींचा सामना करून पुढे निघणारा यशस्वी होतो. यशस्वी होण्याचा मार्ग हा नेहमी सरळ नसतो, परंतु त्यांच्या अंती असलेला संतोष हा नेहमी सरळ असतो. आयुष्यात बऱ्याच अडचणी येतील, त्यांचा सामना करा. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवून आणि कठोर परिश्रम करून आपण कोणतेही शिखर सहज गाठू शकतो. यश ही एक प्रवास आहे, निषेध नाही. छोट्या छोट्या यशाचा आनंद घ्या आणि तुमच्या मोठ्या ध्येयाकडे पुढे चालू ठेवा. यशस्वी होण्याची इच्छा ठेवा, परंतु कधीही त्याच्या मोहात पडू नका. यश आणि अपयश हे जीवनाच्या दोन बाजू आहेत, हे नेहमी लक्षात असू द्या.